पुष्प सोळावी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि KIT अभियांत्रिकी स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला हे गेले 15 वर्ष झालं अव्याहतपणे अतिशय सुरेख आणि देखणा चालत आलेला उपक्रम आहे। ही व्याख्यानमाला आपल्याला माहितीसाठी साधारणतः 13 मार्चला नेहमी होत असते। यावर्षी कोरोनामुळे ही व्याख्यानमाला होऊ शकलो नाही। संचालक आणि KITच्या मॅनेजमेंटच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाला आम्ही विनंती केली की आम्ही मार्चला ही व्याख्यानमाला घेऊ शकलो नाही, तर आम्हाला ही आत्ता घ्यायची परवानगी द्यावी आणि ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन। त्यानंतर असं ठरलं की बरेचसे कार्यक्रम आता सध्या ऑनलाईन होत आहेत, पण ऑफलाईन एकही कार्यक्रम झाला नाही। ठराविक मर्यादित संख्येच्या आधारावरती सुरक्षेचे सगळ्या नियमांचं पालन करून आजचा हा कार्यक्रम आपण करत आहोत। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि पाहुणे सन्माननीय अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उपस्थित असणारे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर PR शेवाळे सर, त्याचबरोबर भरत पाटील साहेब, कारजनी सर, त्याचबरोबर शशीताई देसाई यांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि KITचे संचालक डॉक्टर VB कारजनी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। प्रमुख पाहुणे ज्यांनी दूरदर्शन कैलासवासी शिवाजीराव देसाईचं स्मृती व्याख्यानमाला जे शिवाजी विद्यापीठ राबवते श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी कानेरे मठ, तसंच हा कार्यक्रमाचा अध्यक्ष प्रोफेसर शेवाळे सर, आपलं KITचं चेअरमन श्री भरत पाटील साहेब आणि शशीताई देसाई मॅडम, सगळं माझं सिब्बंदीवर्ग आणि देसाई फॅमिली तर्फे आलेली त्यांचे चुलते आणि मुलगी, मी जसं प्रमोदनी म्हटले की मला हे ऑलमोस्ट मार्च फेब्रुवारी लास्ट आठवड्यात ते सगळं ठरलं होतं। तेव्हा शिवले सर होते तेव्हा मी भेटून त्यांचे टाईम घेतली होती आणि स्वामीजींना पण भेटून त्यांच्या परवानगी घेऊन त्यांनी होकार दिली होती की मी विनंती करतो की त्यांनी शिवाजीराव देसाई यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। उद्योगभूषण कैलासवासी शिवाजीराव देसाई, संस्थापक अध्यक्ष, भरत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय भरत पाटील, अध्यक्ष कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री पूजनीय काळसिद्धेश्वर महाराज, तसेच आजचे प्रमुख प्राचार्य शेवाळे सर, गर्जनी सर, देसाई काकी, घरचेच असल्यामुळं काकी म्हणून असंच संबोधित करतो। हा देसाई सरांचा 91st बर्थ ॲनिव्हर्सरी काही कारणामुळे आपला पुढे गेला, पण वक्ते आपल्याला एवढे छान लाभले होते त्यामुळे कार्यक्रम किती जरी पुढे गेला तर वी वर नॉट अंडर एनी टेन्शन, कारण महाराजांनी आम्हाला शब्द दिला होता की आपण व्यवस्थितच कार्यक्रम करायचा आहे। कार्यक्रमाची औपचारिकता म्हणजे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणं। मला वाटतं KITत शिकवणाऱ्या कोणाला काळसिद्धेश्वर स्वामीजींची ओळख करून देण्याची गरज नाही। स्वामीजी आणि महाराज म्हटलं की एक टिपिकल चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं
आणि काही कारणास्तव लोक जेव्हा कनेरी मठाला भेट देतात तेव्हा विचारतात की इथले स्वामीजी कोण. मग त्यांना अपेक्षित असतं की एखादी दाढी वाढवलेला किंवा जास्त असं पद्या कोपऱ्यामध्ये बसवत कुणाला तरी 4 उपदेश देत बसलेला, पण आयपॅड हातामध्ये घेऊन एक हात कमरेवरती ठेवून बागकाम करणाऱ्या माळ्याला काम सांगणारे बोटाने दाखवणारे स्वामीजी दिसले की आपल्याला खरं कळतं की या ठिकाणी स्पिरिच्युअलिटी, सायन्स आणि टेक्नॉलॉजी याचा संगम झालेला आहे, जी आजच्या खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. जवळजवळ एकूण या मठाधिपत्यांच्या शृंखलेतील 49वी मठाधिपती म्हणून स्वामीजींनी हातामध्ये जबाबदारी घेतली आणि त्यांच्या काळामध्ये मठाचा कायापालट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि वेगवेगळे जे टुरिस्ट किंवा अनेक लोक मठाला आस्थेनं भेट द्यायला येतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की मठाची ख्याती ही सर्वदूर कशी पसरलेली आहे. डिटेल तर सगळ्या गोष्टी वाचता येणार नाही, पण त्यांचे काही उपक्रम आहेत. सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन असेल, त्याचबरोबर आनंद आश्रम असेल, विद्या चेतना असेल, भव्य गोशाळा असेल, लखपती शेती असेल, हायड्रोफोनिक म्हणजे जलजन्य हिरवा चारा प्रकल्प असेल, देशी गायीच्या गोमयापासून वीज निर्मिती असेल, सेंद्रिय शेती कार्यशाळा असेल, गुरुकुल असेल किंवा प्रेरणा पार्क असेल, त्याचबरोबर सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, महिलांचे आर्थिक उत्थान, महिला सबलीकरणासाठी करत असलेले ते प्रयत्न असतील, गाव दत्तक योजना असतील आणि कोरोना आणि विशेषतः महापूरच्या काळामध्ये त्यांचं कार्य आपल्याला अतिशय जवळनं बघायला मिळालं. सुदैवानं DITच्या काही टीमला, NSSच्या व्हॉलेंटियर्सना श्रमदान करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि स्वामीजी सुद्धा फक्त कोल्हापुरातच नाही तर कोकणातील काही लोकांची घरं खराब झाल्यानंतर आम्ही TV वरती आणि न्यूजपेपरला बघितलं होतं सगळ्या मंडळींनी की स्वामीजींनी सुतारांची आणि गौंडेंची एक टीम घेऊन कोकणात गेले होते आणि त्या लोकांचे स्वतः घरं बसवण्याचं काम केलं होतं. तर या अशा कामासाठी एकदा जोरदार टाळ्याने असेही व्यक्ती आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. आणि त्यांची ओळख म्हणजे समुद्राला हातामध्ये पाणी घेऊन तू खूप महान आहेस किंवा सूर्याला तू खूप महान म्हणण्यासारखं आहे. तर असे दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे म्हणजे कर जुळती असे प्रमुख वक्ते आज या ठिकाणी लावलेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शेवाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रमुख वक्त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. जेवी चंद्रकिरण चकोर असे, पांखवा जैसी पिढी असे, जळ वरवरीक शाळी मिळत, योगिया सबाह्य करी निर्मळ. पाणी बरोबरचा मळ काढतं, पण एक योगी भेटला तर आपल्याला अंतर्बाह्य निर्मळ होण्याची संधी मिळत असते. असं व्यक्तिमत्व तंत्रज्ञान युगातील सामाजिक भान या विषयावर थोडा वेळ आपल्याशी संवाद साधण्याकरता मला आमचे अयोध्ये सर आणि त्यांचे मित्र गेली अनेक वर्षापासून संबंध असल्या कारणाने कर्जनी सरही स्वतः आले होते. म्हणाले की मला असं वाटलं की मी एका संस्थेचे किंवा एका मठाचे मठाधिपती आणि हे इंजिनिअरिंग कॉलेज, तर आपल्या कोल्हापूर भागातील म्हण याला माझ्या डोक्यावर मुलांनीचा काय काम असतं की तिथे जाऊन करणार. हा क्षेत्र आपलं नाही आहे आणि एक तर आपल्याला तंत्रज्ञानही माहीत नाही, हा संवेदनशीलता जरूर माहिती आहे. ते म्हणाले नाही तुम्हाला जे वाटते तुम्ही सांगू शकता, पण आमची एक इच्छा आहे की तुम्ही आमच्या व्याख्यानामध्ये सहभागी व्हावं. मी कोणत्याही तंत्रज्ञानातलं एक तर विद्यार्थी नव्हतो, मी फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन माझे मार्केटिंग अँड सेल्स मॅनेजमेंटमध्ये केलं होतं, त्यामुळे त्याचाही आणि याचा सुद्धा काही संबंध नाही. आणि या तंत्रज्ञान युगातील सामाजिक भान, तंत्रज्ञान युग नेमकं कोणत्याला म्हणायचं? तंत्रज्ञान युग आजचाच आहे का उद्याचा राहणार आहे, त्या काल नव्हता का? असं नाही. जवळजवळ हजारो वर्षांपूर्वी या देशातलं तंत्रज्ञान इतकं विकसित होतं, आश्चर्य वाटेल आपल्याला की आपल्या देशात ब्रिटिशांनी जो रिपोर्ट पाठवला 4 गव्हर्नरने ब्रिटिश पार्लिमेंटला, त्या देशाची 1837च्या आधी काय परिस्थिती होती. त्यांनी सांगितलं की या देशात प्रत्येक 400 माणसांच्या मागे एक शाळा, म्हणजे जवळजवळ 7 लाख शाळा भारतात आहेत आणि 1600 युनिव्हर्सिटी, ज्यावेळी लंडनमध्ये फक्त 5 युनिव्हर्सिटी होती. एवढंच नाही, आपल्या देशातली हजारो वर्षापूर्वीच्या युनिव्हर्सिटीमध्ये
आजही आपल्याला आश्चर्य वाटेल की 60-60 डिपार्टमेंट होत्या आणि एक एक युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 विद्यार्थी शिकत होते आणि 1,000 प्राध्यापक काम करत होते. अशी 1600 युनिव्हर्सिटी आपल्या देशात होती आणि देश विदेशातली माणसं शिकायला आपल्याकडे येत होते. एक छोटंसं पुस्तक आहे, आपल्याला वेळ भेटलं तर बघा. धर्मपालजी नावाची एक गृहस्थ महात्मा गांधीजींचे शिष्य ते ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये बसून भारत सरकार आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि भारतातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये झालेले संवादांच्या अनुषंगाने किंवा त्या संवादांच्या संबंधात एक छोटी 10 खंड लिहिलेले शिक्षणासंबंधात एक पुस्तक आहे त्यात की भारत किती समृद्ध होता. आम्ही सांगितलं की ती अंधश्रद्धा वाटते आमच्या लोकांना, पण ब्रिटिशांनी सांगितले म्हटले की आपल्याला तंत्रज्ञान वाटते, कारण आपल्या लोकांची ती सवय आहे. तर त्याच्यात संपूर्ण विश्लेषण केलेले की भारत किती समृद्ध होता सगळ्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने वगैरे. कारण आपण पाहतो की आमच्याकडे भारद्वाज नावाचे महर्षी विमान तयार केले होते आणि त्या विमानशास्त्रावर आधारित श्री तळपदे नावाच्या गृहस्थांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या वेळी विमान तयार करून त्याची उड्डाण केले मुंबईला आणि दुसऱ्याच दिवशी ब्रिटिश सरकारने त्याला अरेस्ट करून जे जेलमध्ये टाकले ते शेवटपर्यंत बाहेर नाही आले. आणि नंतर ही तंत्रज्ञान चोरी करून राईट ब्रदर्सने विमान तयार केले त्यांच्या नावाने निषेध, ज्याचा आपण जनक होतो नाही सांगू शकलो. अगस्त्य नावाच्या एका महर्षीने 7 वेगवेगळ्या पद्धतीने वीज तयार करता येतं हे हजारो वर्षापूर्वी सांगितले. आपल्या देशात त्यावेळी सुश्रुत नावाच्या एका महर्षीने वेगवेगळ्या सर्जरीज कसे करता येईल, शल्यचिकित्सा म्हणतो आपण, कसे करता येईल. आणि एवढंच नाही, त्या शल्यचिकित्सेसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स जवळजवळ 100हून अधिक प्रकारचे वेगवेगळ्या प्राण्यांची जबड्याच्या उदाहरण घेऊन घट्ट पकडण्यासाठी कापणारे, कुठलं प्राणी धरलं तर कापूनच टाकते अशा वेगवेगळ्या पद्धतीची त्याच वेळी ग्लासची आणि स्टीलची इन्स्ट्रुमेंट्स बनवले होते. आणि डेड बॉडी प्रिझर्वेशन त्यावेळी त्यांनी विशिष्ट प्रकारचे गवतात गुंडाळून संत वाहत्या पाण्यात ठेवले तर वर्षानुवर्षे त्या डेड बॉडीला काय होत नाही. आणि पोस्टमार्टम सिस्टम, या सगळ्या सिस्टम त्यांनी अंमलात आणली होती. जीवक नावाच्या एका न्यूरोफिजिशियन किंवा न्यूरोसर्जन, फिजिशियन नाही न्यूरोसर्जन, त्या काळात सर्जरी, काशी महाराजांच्या आस्थानात एक सर्जरी केलेली उल्लेख, असे अनेक उल्लेख आहेत आणि ते बुद्धांच्या संघामध्ये राहत होते. एवढंच नाही, कश्यप नावाचा एक डॉक्टर त्या काळात कौमार भृत्य नावाचा एक ग्रंथ लिहिले आजही आहे, ज्यामध्ये स्त्री प्रसूती आणि बालरोगावर संशोधन जी त्या काळात केलेली होती ती आजही नाही होऊ शकत. मग तोही तंत्रज्ञानाचाच काळ होता. एवढंच नाही की वृक्षायुर्वेद नावाचा ग्रंथ लिहिणारा शूरपाल की वृक्ष काय असतात, कोणत्या सीझन मध्ये फळं येतात त्यांना, त्या फळांचा स्वभाव काय आहे, कोणत्या आजारावर त्यांचा उपयोग होतो आणि त्यांना येणारा आजार त्यांचा दूरीकरणाकरता करावा याचा प्रयत्न, इत्यादी गोष्टींवर त्यांनी लिहिलं होतं. पराशर नावाचे एका कृषी शास्त्रज्ञांनी त्या काळात आज ज्याला आपण जेनेटिक टेक्नॉलॉजी म्हणतो अग्रिकल्चर मध्ये, ते त्या काळात त्यांनी विकसित केले होते. आजही ते सूत्र आहेत, सूत्र. आणि एवढंच नाहीये की शुल्बसूत्र आणि गुह्यसूत्र नावाची जी आमची ग्रंथ आहे, ज्यामध्ये जॉमेट्री पाहायला मिळतो, अंकगणित पाहायला मिळतो, बीजगणित पाहायला मिळतो. आणि 11व्या-12व्या शतकाच्या आधी किंवा आसपासला भास्कराचार्य द्वितीय यांनी लावलेले शोध दशमान पद्धतीचा आणि त्याच्यामुळे झालेले संपूर्ण विश्वाचा विकास, ज्या दशमान पद्धतीमुळे शून्यामुळे झालेले विकास, आज आपण तेही त्या काळातले तंत्रज्ञच होते. त्या काळात तंत्रज्ञान नव्हतं असं म्हणता येणार नाही. एवढंच नाही, नृत्य आणि नाट्यशास्त्रात तंत्र त्यालाच म्हणतो, अनुक्रमाने आणि सुलभतेने आणि सोपं जाईल अशा पद्धतीने करावं याचं विधान आहे. हे विधान त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरता निवडलेले होते.
मय आणि विश्वकर्मा नावाच्या माणसाने त्या काळात नगररचनाशास्त्र, आज ज्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो आपण, ते त्या काळात त्यांनी इतकं सुंदर विकसित केलेले होतं. त्याची सगळी उदाहरणे आमच्याकडे ग्रंथ आहेत, मोठमोठाले ग्रंथ आहेत. आजही आजच्या सगळ्या बिल्डिंग पेक्षाही आज आपण 100 वर्ष टिकतील अशी घरं बांधतो, त्यावेळी त्यांनी 1000 वर्ष कमीत कमी टिकतील अशा पद्धतीची मटेरियल निर्माण करून त्याच्यात घरं बांधण्याची कला विकसित केली. मला थोडक्यात एवढंच म्हणायचंय की अशी खूप उदाहरणं आहेत आपल्या देशात. मग राजनीती शास्त्रातली अनेक उदाहरण असतील. अर्थशास्त्र, महाभारतात येणारा भीष्म पर्वातील एक अर्थशास्त्राची संवाद येतो की देशाचं अर्थशास्त्र कसं चालायला पाहिजे. मेटलर्जी आज पूर्वी जवळजवळ 8000 वर्ष आधी शतघ्नी म्हणजे तोफ जे तयार केलेले होते, तलवार तयार करत होते, वेगवेगळे अस्त्रशस्त्र बनवत होते. मेटलर्जी त्या काळात डेव्हलपमेंट झालेलं होतं आणि त्याची सूत्र आजही आहे. मला वाटतं की नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे एक प्राध्यापक आहे डॉक्टर अशोक काहीतरी आडनाव आहे, त्यांची पुस्तक आहे. वेबसाईटवर सुद्धा खूप आहेत पुस्तक त्यांची, आपण पाहू शकता की घर किती सुंदर बनवता येईल, त्याच्याकरता काय काय शास्त्र आहेत हे सर्व. असे अनेक प्रकारचे शास्त्र, तंत्रज्ञान त्या काळात साठी ते विकसितच होते आणि नंतरच्या काळात ती व्यवस्थित होत आलेले. 1837ला जसंही ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतातली शाळा बंद करून टाकले, युनिव्हर्सिटी सर्व बंद करून टाकले, अवैध घोषित करून टाकले, की नंतरच्या 100 वर्षाच्या कालावधीत तिथे अंधारच अंधार होता, कुठल्याही शिक्षणाची सुविधा नव्हती. आणि मग त्याच्यानंतर पुस्तक लिहायला सुरुवात केली की भारतीय जे आहेत हे सर्व आदिवासी आहेत आणि अत्यंत गवार, म्हणजे ह्यांना काही येत नाही, जात नाही, अत्यंत ही जनावरासारखी असणारी माणसं, ह्यांना आम्ही शाणे केले अशा पद्धतीने लिहिलं. परंतु ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये जाऊन जर पाहिलं तर भारत किती विकसित होता आणि त्या काळातलं तंत्रज्ञान आपलं किती विकसित होतं हे लक्षात येतं. आणि ह्या कालखंडानंतर हळूहळू 1960 नंतर थोडं भारत सरकार जे तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली, तर ह्या तंत्रज्ञान खूप सुंदर आलं भारतात. ग्रीन रेव्होल्यूशन आलं देशात, हरित क्रांती आली, ॲग्रिकल्चर साठी टेक्नॉलॉजी आणलं गेलं रसायनशास्त्राच्या माध्यमातून. तंत्रशास्त्र एकासाठी नाही, रसायनासाठी आहे, भौतशास्त्रासाठी आहे, जैवशास्त्रासाठी आहे, त्यानंतर खगोलशास्त्रासाठी आहे, भूगोलशास्त्रासाठी आहे, ॲग्रिकल्चरसाठी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही विषयांसाठी भरपूर तंत्रज्ञान जगात अस्तित्वात आलं. परंतु महात्मा गांधीजी एक गोष्ट सांगत होते पूर्वी, तंत्रज्ञान येऊ द्या. नेहरूंच्या काळात सुद्धा गांधीजी आणि नेहरूंमध्ये एक गोष्टीबद्दल संघर्ष होता. नेहरूजींची स्वप्न होतं की भारताचा युरोप करायचा, पण गांधीजी म्हणत होते की भारताचा भारतच असायला पाहिजे. मग त्याच्यावर दोघांचं खूप हटकायचं. तेव्हा गांधीजी म्हणत होते तुम्ही कुठलं तंत्रज्ञान आणायचं ते आणा देशात, परंतु या 4 गोष्टी विसरून चालणार नाही असं म्हणत होते. त्याचे 4 गोष्टी कुठले? नीतिहीन व्यापार, शीलशून्य शिक्षण, तत्वरहित राजकारण आणि मनुष्यत्व विरहित विज्ञान. या 4 गोष्टी आपल्या देशात नाही आले पाहिजे एवढा काळजी घ्या असं म्हणत होते गांधीजी. नीतिहीन व्यापार, शीलशून्य शिक्षण आणि तत्वरहित राजकारण, तत्वहीन राजकारण आणि 4थं होतं माणुसकी नसलेले विज्ञान, माणुसकीला काळीमा फासणारं विज्ञान. एवढी आपल्या देशात नाही आलं पाहिजे. सामाजिक भान गांधीजींना केवढं होतं याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की इथला माणुसकी जो आहे तो नष्ट होता कामा नये, याची काळजी घेऊन तुम्हाला काय आणायचं या देशात आणा म्हणून आपल्याला आठवत असेल बघा, द्वितीय महायुद्धाच्या वेळी हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकलं गेलं. विचार किंवा आपण जे आता बंबार्डिंग केली, युद्ध जिंकले,
या बॉम्बला प्रतिरोध करणारी शक्ती जगात कुठे आहे का? ओपनह्युमरनी म्हणाले आहे म्हटल्याबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष जागच्या जागी कोसळलेले होते, त्यांच्या इतिहासात लिहिलेले. म्हणाले कोण आहे ते, कुठे आहेत सांगा म्हणाले. ते म्हणाले भारतात गांधी नावाचा एक म्हातारा आहे, तो असं समोर हसत हसत आला की बटन दाबायला गेलेले हात मागे सरकते होते. का? त्या माणसाकडे इतकी माणुसकी आहे, त्या माणुसकीमुळे आपलं अमानवीय कार्य जे करण्याकरता आपण जे प्रवृत्त होतो ना, ते करण्याची इच्छा होत नाही म्हणा, करण्याची इच्छा होत नाही म्हणा. अडवलं तर ह्यानेच अडवायला पाहिजे, बाकी कोणी अडवू शकणार? आपला बॉम्बला प्रतिरोध दुसरा कोणी करू शकणार? प्रत्येक तंत्रज्ञानातला जो राक्षसीपणा असतो त्याचं नियंत्रण केवळ आणि केवळ सामाजिक भानच ठेवू शकतो, अन्य कोणी ठेवू शकणार नाही. कसं काय विषय निवडले मला माहित नाही, पण आज गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे नंदकुमार जोशी 25 वर्षापूर्वी एकमेव सर्जन होते या जवळजवळ 5-7 जिल्ह्यांमध्ये. आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 18हून अधिक न्यूरोसर्जन, एकमेव पिडियाट्रिशियन या कोल्हापुरात होते. आज गल्ली गल्लीत पिडियाट्रिशियन. हाडांचे डॉक्टर कुठेतरी एखादी 2 दिसायचे, आज गल्ली गल्लीत. मला एवढंच म्हणायचंय की ज्या तंत्रज्ञानाच्या असंवेदनशीलतेमुळे, अमानवीयतेमुळे हे सर्वही ओढवलं. आम्ही समजतो ह्याला विकास. प्रत्येक गावात आम्ही म्हणतो की गावोगावी स्वातंत्र्य काळात एक दवाखाना नव्हता, आता गावोगावी दवाखाना. हे काय डेव्हलपमेंट आहे? त्याला काय डेव्हलपमेंट म्हणायचं नाही. जिल्ह्यात एकच पोलीस स्टेशन होता, आज गावागावात पोलीस चौकी झाली. हे काय डेव्हलपमेंट आहे? काही महिने शेती करायला लागलो, परंतु ज्या रसायनामुळे जमीन बाद झाली, पीक बाद झाली, खाणारी माणसं बाद झाली आणि रोज दवाखान्याला हेलपाटे मारतात, ह्याचा काय? जी माणसं निरोगी होती, 100 वर्ष जगत होती, आज 50-60 वर्षावर का आली? हे तंत्रज्ञान असंवेदनशील असेल तर काय होऊ शकतं? रसायनशास्त्र बघा ना, रसायनामध्ये एवढं भयानक ताकद आहे. चांगलंही होऊ शकतं, वाईटही होऊ शकतं, परंतु आम्ही चांगल्यापेक्षा वाईट जास्त करायला, वाईटासाठी जास्त वापर केला गेला. जीवशास्त्रात किती आपण संशोधन केले आणि रसायनशास्त्र जीवशास्त्रांचा सांगाड घालून चालायला पाहिजे, दोघांचेही ताळमेळ घालून चालायला पाहिजे होतो आपण. आज आमच्या जीवशास्त्राचा शत्रू बनला रसायनशास्त्र. कारण आमची रसायनशास्त्राचा तंत्रज्ञान मारण्यावरच अधिक जोर दिला गेला, जगवण्यावर कोणाचाही जोर नाही. ह्याला कसं मारायचं, ह्याला कसं मारायचं, ह्याला कसं मारायचं, मारण्याकरता तंत्रज्ञान विकसित केलं, मारण्याकरता नाही केलं. त्याच्यामुळे या सृष्टीवरची लाखो प्रकारची जीवसृष्टी नष्ट झाली आणि ही जी वैश्विक जैवशृंखला आहे याची कडी जर 1-2 तुटली तर हे सगळी निकामी होणार. बघा ना, आपण गिधाड नष्ट करून टाकले. एक प्राणी कुठेतरी मरून पडलेले दिसला तर 2 तासात प्राण्याचा कुठलंही हाडं सोडून कुठलेही पार्ट दिसत नव्हते. हे स्वच्छता करण्याचे काम ते करत होते. आज गिधाड नष्ट करून टाकले, चिमणी नष्ट करून टाकली आणि छोटी छोटी काय काय नष्ट करून का? त्याच्यात सामाजिक भान नसल्या कारणाने. आणि एवढंच नाही, अशा काही गोष्टी शिंपडल्या आणि आज माणूस पैशापायी आता भाजी काल रात्री एवढीशी होती, त्याला एक स्प्रे केल्याबरोबर सकाळी एवढं मोठं होतं आणि हे जे खातोय ना तोही 4-8 दिवसातच तसा होतो. कलिंगड एवढी होती, आता एवढी मोठी आली. काय झालं? ही खाणाराही असंच फुगतो आणि जसा फुगला तसाच जात होतो. टोमॅटो आहे, पूर्वी टोमॅटो मध्ये 65% घनपदार्थ असायचं, 35% पाणी असायचं आणि आज 35% घनपदार्थ राहिले आणि लाल चमडीत पाणी भरायचं तंत्रज्ञान शोधून काढलं. काही नाही केलं, त्याचं वजन वाढवलं. जी पाणी फुकट मिळते ज्यांच्या घरात, की आपण इथे भरून पैसे वसूल करून शोषण करायला शिकलो. ही तंत्रज्ञान जे आहे ही सामाजिक भान नसलेले तंत्रज्ञान आणि हा देणारा असं देणार आणि त्याच्यात विष किती आम्हाला माहित नाही.
विष किती प्रत्येक भाजीत 1 किलो अन्न आपण दर दिवशी जेवण करतो ना, त्याच्या 27 मिलीग्रॅम विष आपल्या शरीरात दर दिवशी जातो. आम्हाला भान त्याचा नाही. आम्ही विषमुक्त अन्न कुठे मिळेल का, मिळेल, थोडा महाग आहे म्हटलं की नको नको म्हणतो. चप्पल घेतो 1000-2000ची, पण भाजी मात्र घेताना, धान्य घेताना हे महाग आहे म्हणतो. ही आपली स्वभाव. आणि आमची टेक्नॉलॉजी केवढी विकसित झाली बघा ना. चप्पल सगळी शोरूम मध्ये, एसी रूम मध्ये, आणि भाजी सगळी गटरीवर विकायला, आणि आम्ही खुशीने घेतो ते भाजी. आमच्या सगळे खाण्याच्या वस्तू रस्त्यावर आहेत, आणि नेसण्याची वस्तू जी आहेत सगळी शोरूम मध्ये. ते रस्त्यावरची आणून धुवून वापरता आला असता, कपडे चप्पल वापरता आला असता, पण भाजी धुवून काय जाणार आहे त्यातलं. आणि पुन्हा शेतकऱ्यांनी केली ती केली, विष घातली ती घातली, आणि पुन्हा व्यापारी म्हणवणारा प्राणी ते चांगलं दिसावं म्हणून त्याच्यावर पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग. आणि या सगळ्यांची बळी समाज पडते, सगळ्यांना बळी पडते समाज. म्हणून एकच क्षेत्र नाहीये की अनेक क्षेत्र. इथे माणुसकी कमी करते, माणसांचा व्यवसाय हिरावून घेणारा आणि माणसांची संवेदनशीलता संपवणारा, माणसांना गुलाम बनवणारा, माणसांची नीतिमत्ता नष्ट करणारा जो तंत्रज्ञान आहे, तो कधीही सामाजिक भान असणारा टेक्नॉलॉजी असं म्हणता येणार नाही. आज आपण करतो ना, इथेच उभा असतो बघा ना. IT मध्ये किती आपण डेव्हलपमेंट केली, केवढं धडधडीत खोटं बोल. गाडीच्या पलीकडे एक असतो, अलीकडे मी दिल्लीत आहे, मुंबईत आहे म्हणतो, हा बरोबर आहे, ठीक आहे म्हणतो. 2 मिनिटात मी बघितलं, मी परवा कुठल्या तरी गावाला चाललो होतो की प्रेत यात्रा चाललेली होती. जात असताना आमची गाडी बाजूलाच होती, आणि एकाचा खिशात रिंग वाजल्या बरोबर तो म्हणाला घे 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 म्हणत एक कोपरा सोडला, प्रेत खाली पडला. का, त्याचा रिंग वाजल्याबरोबर खांदेकरी होता, तो सोडलाच तो तिथल्या तिथे. म्हणजे त्याच्यापेक्षाही त्याला हे महत्वाची वाटते. म्हणजे किती संवेदनहीनता आपल्याला. मग ते भले मिसाईल टेक्नॉलॉजी असेल, भूगर्भातलं टेक्नॉलॉजी आली आमच्याकडे, की पाणी नव्हती, पाणी काढायचं म्हणून टेक्नॉलॉजी आली. आज परिस्थिती काय झाली, पाणी काढायला शिकलो, भरायची टेक्नॉलॉजी नाही शिकवले ना आपल्याला. आज पाणी 1800 फूट खाली गेली. जी पाणी उन्हाळ्याच्या दिवसात 2 फुटावर वड्या नाल्यात जरा वाळू बाजूला केले की मिळत होते, आज तिथे 1800 फूट गेली. आणि ह्याला भरून देणार कोण? ही टेक्नॉलॉजी आली, ठीक आहे, तात्पुरती गरजा वागली. मी म्हणतो ना, आमची टेक्नॉलॉजी लोकप्रिय असता कामा नये, लोकहिताची टेक्नॉलॉजी असायला, तेव्हा ते संवेदनशील असते. लोकप्रिय कधीही होऊ शकते, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीने पण होऊ शकते. आपण लोकप्रिय टेक्नॉलॉजी नाही आणायला पाहिजे, लोकहिताची टेक्नॉलॉजी आणायला. थोडा वेळ लागेल, प्रत्येक क्षेत्रासाठी लागते, कुठल्या क्षेत्रासाठी लागत नाही. प्रत्येक क्षेत्रासाठी फक्त ही जी टेक्नॉलॉजी माणसांच्या भार कमी करण्याकरता असायला पाहिजे, माणसांची भार वाढवण्यासाठी नाही. म्हणून या काळात सुद्धा हाही काळ तंत्रज्ञानातलाच आहे, आणि पूर्व काळही तंत्रज्ञानाचाच होता, आणि इथून पुढे येणारा काळ याच्यापेक्षाही आणखी काहीतरी नवीन येणारच आहे, नवीन तंत्र घेऊन येणार आहे. परंतु आपण आपल्या माणुसकीचे बीज मात्र कुठलेही संपणार नाही. केवळ माणुसकी, माणूस माणसासाठी नव्हे, माणूस या निसर्गातील प्रत्येक छोट्या छोट्या घटकांसाठी. आम्ही म्हणतो एक फुलपाखरू गेल्याने काय होणार, एक मधमाशी संपल्याने काय होणार. आम्ही सगळे पेस्टिसाइड मारलं, मधमाशा संपत आले, फुलपाखरू संपत आले, काय होईल? ही फुलपाखरू मधमाशी जर कायमची संपले तर पुढे 1 वर्ष 2 वर्ष सुद्धा आपण जिवंत नाही राहणार. कारण परागीकरणासाठी, फ्लोरिनेशनसाठी हे 2 जेवढी महत्व, 80% हून अधिक काम हे 2च कीट करतात. या 2 जर जगातनं नष्ट झाले आमच्या तंत्रज्ञानामुळे, आपण कोणी जगणार नाही ना, सगळे संपून जाणार. म्हणून सामाजिक भान ठेवून तंत्रज्ञानाचा निर्माणही झालं पाहिजे आणि वापरही झाला पाहिजे. याकरता आपण आधुनिक जगात जे जातो, तंत्रज्ञान हे होत राहते, सामाजिक गरज आहे, गरजेपायी हे जन्माला येत असते. आणि कधी कधी हौसेपायी जन्माला येत असतात, बरीचशी हौसेपायी जन्माला येतात. परंतु यांचा वापर करणारे आपण आहोत.
आपण हे समजून करायला पाहिजे की सामाजिक भान ठेवून मी काय उगवायचं आहे, काय द्यायचं आहे, काय निर्माण करायचं आहे, याच्यामुळे समाजावर प्रत्येक घटकावर होणारा परिणाम काय, निर्माण करणाऱ्याने असा विचार करून निर्माण करायचं आहे आणि वापरणाऱ्याने सुद्धा त्याच्यामुळे काय आमच्याकडे होणार आहे हे जर भान ठेवून आपण जर वापरलं तर तंत्रज्ञान कधीही वाईट नाही, खूप चांगलं. आणि खूप प्रकारची तंत्रज्ञान आहे, तर एक प्रकारे खूप आहे आणि सर्व जगाच्या भल्यासाठीच असायला पाहिजे, वाईटासाठी कुठलंही असणार नाही. आज आपण इथे जमलेले आहोत. मी थोड्याशा अवधीकरता आपल्याशी बोलायचं ठरवलं होतं आणि मला वाटते माझं वेळ मी संपलेले भान ठेवून की ज्यांच्या स्मृतीनिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत, ही माणसं इतरांची आपल्याबरोबर शिवाजीराव देसाई हे स्वतः करता काही कमी नव्हता, आत्मकेंद्रित वृत्तीचे नव्हते. माझ्यावर आपण तरेल नव्हे तो नवल पुढे उद्धरील सर्वांचे, सर्वांचंच भलं व्हायला पाहिजे. मग जसं भरतराव मगाशी म्हणाले तसं सगळ्यांचाच, जो मजूर असेल अन्य कोणी असतील सगळ्यांचंच भलं व्हायला पाहिजे. याकरता वाळवंट्यात वयासीस जन्माला यावं, वयासीस असावं, तसं त्या काळातल्या वाळवंट्यात ही एक वयासीस होती असं म्हणायला हरकत नाही, ज्यांच्यामुळे सहज त्यांनी काय बुद्ध्यापूर्वक खूप काय केले असं नाही. काही लोकांची प्रवृत्तीच असते स्वतःची, त्या प्रवृत्तीपायी सर्व करत गेले आणि त्याचा विस्तार असं होईल, अशा पद्धतीने होईल असं मला वाटतं त्यांनी हे स्वप्न पाहिलेले नसावं. जेवढा आज आपण पाहतो या मंडळींच्या परिश्रमातनं उभी राहिलेली ही वेगवेगळी, मग केवळ शैक्षणिक असेल असं नाही, केवळ औद्योगिक क्षेत्र असेल असं नाही आहे, इथलं व्यापारी क्षेत्र जे आहे मंडई त्याच्यासाठी सुद्धा असेल किंवा इथल्या रोजगारासाठी असेल आणि सगळ्या क्षेत्रात त्यांनी हात घातलं नाही असं कुठलंही क्षेत्र. मी वाचत होतो, त्यांचा माहिती मला दिली होती तर मी वाचत होतो की या माणसाने कुठल्या क्षेत्राला हात लावलेले नसेल, प्रत्येक क्षेत्राला हात लावला आणि लावून सुद्धा कधी असं म्हटले नाही की मी एवढं करतो आणि केले. आणि हीच तरी आमची भारतीय सभ्यता आहे. म्हणून त्यांच्या स्मृतीनिमित्ताने आपल्याला थोडा वेळ आपलं जे काय अज्ञान आहे वाटून घेण्याची एक संधी मिळाली. मला तरी संधी मिळाली की माझ्याकडे जेवढं अज्ञान आहे, कमी ज्ञान आहे, अज्ञान म्हणजे अल्पज्ञान, अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, अज्ञान म्हणजे विकल्प ज्ञान. थोडं थोडं असते तेही अज्ञान असते. विपरीत म्हणजे असतं एक आणि आम्ही समजतो एक, तेही अज्ञानच आहे. आणि विकल्प म्हणजे अस्तित्वात नाही परंतु त्याच्याबद्दल स्वप्न रंगवून त्या दिशेने वाटचाल करणे, हेही अज्ञानच असते. असं एक अज्ञान वाटून घेण्याची संधी आपल्याला त्या निमित्ताने भेटली आणि आपण सर्व या तंत्रज्ञान क्षेत्रातली जाणकार माणसं आणि आपल्या समोर मी ह्यातला काही संबंध नसलेले परंतु त्याच्याबद्दल खूप काही जाणीव आहे किंवा मला माहिती आहे अशा पद्धतीने आपल्या समोर बोलणारा, म्हणजे मी म्हटलं ना तसं ही एक संधी, ही एक मजाच असते यात. कारण मी शाळा म्हटलं की मग बरीच शाळे उभी राहतील, हे काय ते काय म्हणतील, तेव्हा आपल्याला काय कळत नाही. त्यापेक्षा आपण काय नाही म्हटलेले बरं. तर हे या निमित्ताने ताईंचं दर्शन झालं. हे कॉलेजमध्ये मी असाच जरा फेरफटका मारून गेलो होतो. आत फारसं येण्याचा योग आलेलं नव्हतं, पण कर्जनी सरांनी योग घडवून आणले आणि आमचे अमित वैद्यजी गेले बरीच वर्ष मठाशी इथली फॅकल्टीच्या मुलांना वगैरे घेऊन येत असतात. मी थोडासा वेगवेगळ्या क्षेत्रात थोडं हे पाहण्याची माझी सवय आहे. आमचं क्षेत्र जरी नसलं तर समजून का घेऊ नये अशा याच्यातला मी आहे. मग गौंडी जरी असला तर गौंड्यांसमोर मी उभं राहतो आणि गौंडी कसं बांधकाम करतो. सुतार जरी असला तर म्हणतो आपला काय संबंध आहे असं म्हणत नाही. ते सुतारकी सुद्धा मला करता आला पाहिजे. मी त्यामुळे गौंड्यांच्या हाताखाली काम केले, सुतारांच्या हाताखाली काम केले. मी खूप लोकांच्या हाताखाली काम करून बरीच काही शिकलो आणि ते शिकल्यामुळे कमीत कमी तेवढा अर्धवट ज्ञान तरी आपल्याशी बोलता आलं मला. शिकलोच नसतो तर काहीच बोलता आलं नसतं. तर याच्याकरता कधी कधी आपण इंजिनिअरिंग कॉलेजशी संवाद करत असतो, त्याच्यातनं ओळख झालेली होती त्यांची.
सर सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो आणि थांबतो. आणि या निमित्तानं मला एक आठवण सांगायला आवडेल की फर्स्ट इयरच्या ज्यावेळेला ट्रिप घेऊन आपण जात असतो, आपल्या साधारणतः 10-11 डिव्हिजन 11 दिवस बस जात असते. तर बऱ्याचशा डॅमवरती गेल्यानंतर आम्हाला पहिल्या दिवशी तो प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दाखवून द्यायचे, पण तिथले जे अभियंते असायचे ते म्हणायचे की 10 दिवस तुम्ही येणार, ती 60-70 पोरं, 700-800 मुलं, एवढा सगळा व्याप कधी होणार. त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी यायच्या. पण ज्यावेळेला BHU कडनं ह्युमन व्हॅल्यूजवरती इंडक्शन प्रोग्राम घ्या म्हणून सांगितलं की ही 10 दिवस मुलं न्यायची कुठं. तर पहिल्यांदा वैद्य सर, टिकोळे सर, आम्ही सगळे मठावरती गेलो. तर म्हणलं आमचे असे 60-70 मुलं येणार आहेत आणि तुम्ही त्यांना दिवसभर एंगेज ठेवायचं, म्हणजे मुलं कुठं पण येत आहेत, काही होत आहेत असं नाही. तर स्वामीजींनी आल्यापासून ती मुलं 5 वाजता तिथून बाहेर पडण्यापर्यंत, KMT सह गोशाळा दाखवण्यापासून ते दुपारच्या भोजनापर्यंत गेले 2 वर्ष विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. KITच्या वतीनं आपलं या गोष्टीबद्दल मी म्हणत धन्यवाद मानतो. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांची मी ओळख करून देतो. सुरुवातीला प्राचार्य सन्माननीय डॉक्टर PR शेवाळे सर, जे सध्या DD शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. सरांचं शिक्षण MA, MPhil, PhD इंग्रजी विषयामध्ये झालेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट लेवलला अध्यापनाचा जवळजवळ 33 वर्षाचा अनुभव आहे. पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला 20 वर्षाचा अनुभव आणि ऍडमिनिस्ट्रेशनमधील 7 वर्षाचा एक्सपिरियन्स सरांचा आहे. सर सध्या मॅनेजमेंट काउन्सिल शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे मेंबर म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर इन्चार्ज डीन फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर याही पदावरती ते कार्यरत आहेत. सिद्धेश्वर महास्वामी, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष माननीय श्री भरत पाटील, शशीताई, या KIT कॉलेजचे डायरेक्टर आणि आमच्या विद्यापीठाच्या विविध समित्यावरती आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी कारजिनी, ट्रस्टी मेंबर्स आणि या व्याख्यानासाठी खास या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण सर्व श्रोते. खरं म्हणजे या व्याख्यानमालेसाठी मी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावं असं आपल्या शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर DT शिर्के यांनी कारजिनी सरांना नाव माझं सुचवलं. कारण की थोडासा मागं पुढं थोडा झाला अवधी, परंतु मी सांगितलं की मी येतो आणि त्याप्रमाणे मी आज या कार्यक्रमासाठी हजर आहे. तसंच आपल्या शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर नांदवडेकर सर यांनी मला सांगितलं की आपण विद्यापीठाच्या वतीनं या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आणि त्यांच्या मुळे मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की कैलासवासी शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेचं अध्यक्षपद भूषण्याची संधी मला मिळाली. आम्ही कॉलेज असताना 80च्या त्या दशकामध्ये आम्ही शिवाजीरावांना प्रत्यक्ष बघितलेलं होतं. माझ्या कुटुंबियांचे प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियाशी खास घरगुती संबंध आहेत आणि हा योगायोगानं चालून आलेली संधी होती मला की मी त्या अधिकार मंडळावरती असल्यामुळं ही संधी आली. स्वामीजींची एक 3-4 व्याख्यानं मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांच्यासोबत बऱ्याचशा चर्चेला मी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा हजर होतो. देसाई ज्यांनी व्यापार, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये आमूलाग्र असा बदल कोल्हापूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री त्यांचं जवळजवळ 13 वर्षापेक्षाही जास्त अध्यक्षपद त्यांनी बसवलेलं होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सुद्धा ते अध्यक्षपद बसवलेलं होतं. बऱ्याचशा कोल्हापूरमध्ये जे व्यापार, उद्योग आणि इंडस्ट्रीज यामध्ये बऱ्याचशा संस्था त्यांनी स्थापन करून नावारूपास आणलेले आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये आजचं एक KIT कॉलेज, मगाशी सरांनी सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की फक्त आपल्या या भागामध्येच नाही तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज, चांगलं दर्जेदार शिक्षण देणारं कॉलेज म्हणून KIT कॉलेजला ओळखलं जातं. आजचा जो विषय जो आहे महाराजांनी जो आपल्या व्याख्यानामधून मांडला तो तंत्रज्ञान युगातील सामाजिक भान. अतिशय अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि अतिशय ओघवत्या अशा शैलीमध्ये महाराजांनी आपले मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत. निराळी उदाहरण देऊन प्राचीन भारतापासून कसं आपलं तंत्रज्ञान विकसितच होत होते आणि आता सामाजिक भान नसल्यामुळं किंवा ज्याला आपण म्हणतो संवेदना विरहित, अमानवी अशा पद्धतीमुळं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खरोखर आपण एका बाजूला म्हणतो की विकास झालेला आहे, प्रगती झालेली आहे. ती खरोखरच झालेली आहे का, हे पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे. 20व्या शतकातला एक इंग्रजी नाटककार GB शॉ यानं असं म्हटलेलं होतं की एका बाजूला आपण म्हणतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामुळे आपण प्रगती केली, पण त्यांना असं मत मांडलंय की विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रगतीपेक्षा आपण अज्ञानाचा प्रसार आपण समाजामध्ये करतो. पूर्वीचा जो कारागीर जो होता त्याला तिन्ही ट्रेड माहिती होते, कच्चा माल, बाईंग, देन मेकिंग अँड देन सेलिंग. परंतु आज जर आपण बघितलं तर सार्वत्रिक पातळीवरती म्हणजे JB शॉनं मांडलेले मत आहे, 20व्या शतकातला अतिशय गाजलेला असा नाटककार आहे की अज्ञानाचा प्रसार आपण करतोय. की महाराजांनी निराळी उदाहरणं देऊन जर सामाजिक भान नसेल, विज्ञानानं तंत्रज्ञानानं प्रगती करावी परंतु समाजाचं भान, सामाजिक भान आपण ठेवून केलं पाहिजे. आणि कैलासवासी शिवाजीराव देसाईंना हे सामाजिक भान होतं. त्यांनी बऱ्याचशा संस्था या ठिकाणी नावारूपास सांगल्या परंतु सामाजिक भान ते कधीही विसरले नाहीत. पुनश्च एकदा त्यांच्या स्मृतीला अभिमान करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर तुमच्या या अध्यक्ष मनोगताबद्दल. यानंतर कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनानं होईल. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक अमर टिकोळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. अमर टिकोळे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व KITचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उद्योगभूषण कैलासवासी शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यान मालेतील आजचे हे 16वे पुष्प. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हास लाभलेले प्रमुख वक्ते माननीय परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी तंत्रज्ञान युगातील सामाजिक भान या विषयावर आम्हाला जाणीव करून दिले आहे की आम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आधी मार्मिक उदाहरणामधून, अभ्यासपूर्ण उदाहरणातून त्यांनी सांगितले आहे. महाराज संस्थेच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर पांडुरंग शेवाळे, सदस्य व्यवस्थापन परिषद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. याबद्दल संस्थेच्या वतीने मी सर आपले आभार व्यक्त करतो. सतत आम्हाला पाठिंबा देणारे, दिशा देणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय भरत पाटील साहेब, इतर सर्व विश्वस्त यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे श्रीमती शशीताई देसाई, अध्यक्षा उद्योगभूषण कैलासवासी शिवाजीराव देसाई प्रतिष्ठान कोल्हापूर, इतर त्यांचे कुटुंबीय, पाहुणे, नातेवाईक या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या पाठीमागे सक्षमपणे उभे असणारे संचालक डॉक्टर विवेक अर्जनी सर, IMAR संचालक डॉक्टर खडीलकर सर, डीन्स, HODs, टीचिंग, नॉन टीचिंग, विद्यार्थी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच शिवाजी विद्यापीठातील सेमिनार विभागातील पदाधिकारी, उपस्थित असणारे पत्रकार, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व हा कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी ज्ञात अज्ञात सर्वांचे प्रयत्न झालेले आहेत. या सर्वांचे या कार्यक्रमाचा समन्वय म्हणून मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.